आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची तब्बल 31,70,000ची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या भावाला MIDC पोलिसांनी पकडलं असून त्याच्याकडून 16,50,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। सदरची घटना 24 एप्रिलला अहिल्यानगरमध्ये शेंडी बायपास रोडवर घडली होती। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अक्षय उर्फ सागर चौधर असे आरोपीचे नाव आहे। सुजित राजेंद्र चौधर असे फरार आरोपीचे नाव आहे। याबाबत श्रेयश लटपटे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। फिर्यादी श्रेयश याने 24 एप्रिल रोजी तो काम करत असलेल्या फर्मचे कारंजा मालेगाव मेहकर येथील दुकानदाराकडून रोख रकमेचे कलेक्शन करून असे 31,70,000ची रोकड घेऊन ते अहिल्यानगरकडे येत होते। त्यावेळी त्यांचा मित्र सुजित चौधर याचा फोन आला। त्याने फोनवर मला तुझ्याकडे असलेल्या रोकड सोबत रील्स काढायचा आहे असे सांगितले। त्यानुसार सकाळी 9च्या सुमारास दोघे MIDC येथील सना फार्मा चौकामध्ये भेटले। त्यानंतर मारुती सियान कारमध्ये बसून शेंडी बायपास रोडवर गेले। तेथे गेल्यावर आरोपी सुजित याने श्रेयसला तू समोर उभ्या असलेल्या गाडीतून कॅमेरा घेऊन ये असे सांगितले। त्यानुसार श्रेयसने कलेक्शनच्या पैशांची बॅग सियान कारच्या सीटवर ठेवून तो कॅमेरा आणण्यासाठी गेला। त्याच वेळी सुजितने कार सुरू करून रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले। या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना या गुन्ह्यात सुजितचा भाऊ अक्षय याचाही सहभाग असल्याचे समजले। त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गजाआड केले। त्याच्याकडे सुजितने लुटलेल्या रोकडीपैकी 16,50,000ची रोकड मिळून आली। पोलिसांनी ती जप्त केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।